आज आपण मुलांच्या आवडीचं स्नॅक्सची रेसिपी पाहणार आहोत. ती म्हणजे पोटॅटो स्माइली. बनवायला खूप सोपी आहे, पण मार्केटमध्ये जशी प्लेन मिळतात पोटॅटो स्माइली, पण आपण आज फ्लेवरफुल पोटॅटो स्माइली कशी बनवायची त्याची रेसिपी पाहणार आहोत. मुलांसहित मोठ्यांनाही खूप आवडतील एवढी जबरदस्त टेस्टी ही स्माइलीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वप्रथम बघा, मी इथे बटाटे घेतलेले आहेत. उकडून पाव किलो बटाटे घेतलेले आहेत. मध्यम आकाराच्यापेक्षा थोडेसे मोठे हे बटाटे आहेत आणि बटाटे पूर्णपणे थंड झालेले असावेत. उकडून सालं काढून घ्यायची आहेत. आता आपल्याला काय करायचं, हे बटाटे जे आहेत किसून घ्यायचे, स्मॅश करून नाही. किसणीवरती किसूनच घ्यायचे आहेत, म्हणजे काय होतं व्यवस्थित एकजीव होतात. जर कुस्करून घेतला तर त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे राहू शकतात. त्यापेक्षा हे बटाटे पूर्ण आपण किसून घेणार आहोत. आणि लक्षात ठेवा, गरम बटाटे असू नये, पूर्ण थंड झालेलेच असावे. तर बटाटे आपले किसून झालेले आहेत. तर यामध्ये ना आपल्याला काही साहित्य ॲड करायचं आहे. तर त्यामध्ये बघा, इथे मी एक छोटा कप आणि वजनाने जो मेजरिंग कप असतो तो अर्धा कप मी इथे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. त्यानंतर 2 ब्रेड स्लाईसच्या बाजूच्या कडा काढून त्याचा क्रम्स करून घेतलेले आहेत. मिक्सरमध्ये फिरून घ्या आणि आपल्याला असे व्हाईटच हवेत ब्रेड क्रम्स, त्यामुळे कडा काढून टाकायच्या आहेत. आता आपण जे बटाटे उकडून ठेवले होते त्यामध्ये हे सर्व साहित्य आपल्याला ॲड करायचं आहे. तर आधी 2 ब्रेडच्या स्लाइसेस घेतल्या होत्या, पण त्यामधलं आपण थोडंसं वापरणार आहोत अर्धा, आणि जर लागलं तर अर्धा आपण नंतर वापरू शकतो. तसंच आपण कॉर्नफ्लोअरही अर्धं घेतलेलं आहे. जसं जसं मिक्स वाटेल आपल्याला तसं आपण ॲड करू शकतो, आधीच घालू नका. त्यानंतर चवीनुसार घालायचं आहे मीठ. आणि इथे आपण फ्लेवरफुल बनवतो आहे त्यासाठी इथे बघा, मी ओरेगानो घेतलेले आहे. पिझ्झा मिक्स हर्ब जे तुमच्याकडे असेल ते घालू शकता. यामुळे काय होतं, जे पोटॅटो स्माइली खाताना छान टेस्टी लागतात, फिका लागत नाही. त्यानंतर चिली फ्लेक्स घेतलेले आहेत मी. आता चिली फ्लेक्स नसेल तर थोडीशी लाल मिरची पावडर टाकलात तरी चालेल. आता हे सर्व साहित्य आपण असं मस्त घट्ट गोळ्यासारखं होईपर्यंत आपल्याला हे मळायचं आहे. त्यामुळे आधी कॉर्नफ्लोअर वगैरे घालायचं नाही. आता थोडं थोडं घालत आपण हे मळून घेणार. आता तुम्ही म्हणाल ब्रेड नाही घालायचं आम्हाला, तर याऐवजी तुम्ही बारीक जो रवा असता ना तो घालू शकता. आता इथे मी ब्रेड क्रम्स पूर्ण घालून घेतलेले आहेत आणि कॉर्नफ्लोअरही थोडंसं घालते आणि जर वाटलं तर अजून थोडं घालणार आहे. नंतर फक्त आधी आपण व्यवस्थित मिक्स करून घट्टसर असा गोळा होते की नाही ते पाहूया. कारण जो बटाटा असतो ना त्याच्यामध्ये खूप मॉइश्चर असतो, ओलसरपणा असतो, तो पूर्णपणे शोषून घेतला पाहिजे. त्यासाठी इथे मी हे सर्व मिश्रण, आता जे कॉर्नफ्लोअर आहे तेही पूर्ण घालून घेते. जसं मी तुम्हाला सांगितलं, ब्रेड क्रम्सच्या ऐवजी रवा वापरू शकता तुम्ही. रवाही जो आहे यातला जो ओलसरपणा आहे तो शोषून घेतो. त्यामुळे हे ऑप्शनल आहे, जे तुम्हाला आवडेल ते वापरू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. याचा गोळा झाल्यानंतर थोडंसं तेल लावून परत मळून घ्यायचं आहे. चिपचिपीत असला नाही पाहिजे डो, एवढं लक्षात ठेवा. असं मस्त हाताला स्मूथ असा लागला पाहिजे इतपत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. बघू शकता हाताला चिटकत नाही, व्यवस्थित गोळा जो आहे मळला गेलेला आहे. आता याचे ना आपल्याला 2 पार्ट करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला लाटायला सोपं पडेल. तर याचे मी 2 भाग करून घेते. तर एका भागाचा गोळा बनवून घ्यायचा. या पद्धतीने तुम्ही जास्त प्रमाणातही बनवून ठेवू शकता, फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. जेव्हा खायचं मन होईल तेव्हा फ्राय करू शकता. तर गोळा बनवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे वापरायचा आहे मैदा. कॉर्नफ्लोअर वापरायचं नाही, मैदा वापरायचा आहे सुखा, आणि तो पूर्ण पोळपाटवरती वगैरे किंवा लाटणीला लावून घ्यायचा आहे. यावरती आपल्याला हे जे गोळा बनवून घेतला होता तो ठेवून लाटून घ्यायचा आहे. कारण बटाटा आहे, चिटकू शकतो, त्यामुळे सुखं पीठ लावूनच याला लाटून घ्यायचं आहे. मैदा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे, म्हणजे हे चिटकत नाही लाटण्या पोळपाटाला. त्यामुळे व्यवस्थित मैदा लावून घ्यायचा आहे आणि अलगद आपण याला लाटून घेणार आहोत. अशा बाजूला चिरच पडणार, कारण ह्यामध्ये बटाटा आहे. आणि बघू शकता कितपत जाड असं मी लाटून घेतलेलं आहे. इतपत जाड असं आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. आता याला आपल्याला कटिंग करायचं आहे. तर काय करायचं, एक छोटी वाटी वगैरे असेल किंवा छोटा ग्लास असेल त्याने आपल्याला याची कटिंग करून घ्यायची. छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत.
एकदम साधी सोपी मी तुम्हाला पद्धत सांगते, तर नक्की बनवा. अरे बघा, इतपत जाडीची अशी आपण ही पुरी लाटून घेतलेली आहे. आता याला आपल्याला स्माइलीचा शेप द्यायचा आहे, रूप द्यायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं, हे बघा, हे माझं ना विस्कर जे असतं ना मिक्स करायचं ते तुटलं होतं. त्याचा मी पाठचं साईड घेतली आहे. किंवा तुमच्याकडे स्ट्रॉ असतील किंवा पेन्सिल असेल, पेन्सिलनेही तुम्ही याला डोळे काढून घेऊ शकता. या पद्धतीने 2 डोळे काढून घ्यायचे. आता स्माईल बनवण्यासाठी जो चमच्याने असं याला कट देऊन घ्यायचा आहे आणि थोडं ना असं खालच्या साईडला ओढायचं, म्हणजे स्माइलीचा शेप येतो. तोंड थोडंसं मोठं झालं की शेप व्यवस्थित येतो. बघू शकता या पद्धतीने थोडी स्माइली मोठी करून घ्यायची. तरी बघा, स्माइलीचा शेप आपण दिलेला आहे. आता जर तुमच्याकडे स्ट्रॉ वगैरेही नसेल, तर मग चमच्याच्या पाठच्या साईडनेही तुम्ही होल काढू शकता. ज्या पद्धतीने तुम्हाला सोपं पडेल त्या पद्धतीने तुम्ही याला होल पाडून घेऊ शकता. तर मी दाखवते, एकदम सोपं आहे. याला आधी पहिले 2 डोळे बनवून घ्यायचे आणि चमच्याच्या बॅक साईडने आपल्याला स्माईल द्यायची आहे. फक्त लक्षात ठेवा, थोडं हलका हात खालच्या साईडला ओढा, कारण आपण जेव्हा तळू ना तेव्हा ते चिकटलं नाही पाहिजे. स्माईल दिसली पाहिजे, ओपन असली पाहिजे. त्यामुळे खालच्या साईडला थोडंसं ओढून घ्या. थोडा गॅप असला की तळल्यानंतरही तसंच गॅप राहतो. तर बघू शकता किती सुंदर स्माइली दिसत आहेत. याच पद्धतीने आपण बाकीच्या स्माइली मी बनवून घेते. तर काय करायचं, एका प्लेटवरती ही सुका मैदा जो आहे घालून घ्यायचा आहे, म्हणजे हे प्लेटला वगैरे चिटकणार नाहीत. लक्षात ठेवा, डायरेक्ट असंच ठेवू नका किंवा बटर पेपरवरतीही ठेवलात तरी चालेल. तर या मी स्माइली पूर्ण बनवून खरवलेल्या आहेत. आता असंच यावरती सुका मैदा लावून तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये किंवा झिपलॉक बॅगमध्ये भरून ठेवू शकता. आठवडाभर अजिबात खराब होणार नाही आणि जेव्हा खायचं मन होईल तेव्हा तळून पटकन खाऊ शकता. तर आता मी हे पूर्ण तळणारच आहे. गॅसवरती तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम पाहिजे. गरम तेलामध्ये आपण ह्या स्माइली सोडून घेणार आहोत आणि जोपर्यंत ह्या स्माइली आपोआप वरती येत नाही तोपर्यंत याला अजिबात टच करायचं नाही. त्याला तळल्या गेल्या का त्या एका साईडने तळल्या गेल्या की त्या आपोआप वरती येतात. तुम्ही आता बघू शकता, स्माइली मी जशा टाकल्या आहे तशा त्या खालच्या साईडलाच आहेत, पण जशा तळल्या गेल्या तसं ते वरती आले आहेत. आणि आपण पलटून दुसऱ्या साईडने तळून घेऊया. थोडासा असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घेऊया मीडियम फ्लेमवरती. आणि जास्तही जाड यापेक्षा ठेवू नका, नाही तर तळल्या जाणार नाही व्यवस्थित. मार्केटमध्ये स्माइली आपण जे आणतो ना, तर खूप महागही पडतात आणि कुठलं साहित्य व्यवस्थित वापरलं की नाही याची गॅरंटी नसते. आपण घरी जे बनवतो तेव्हा चांगल्या दर्जाचं साहित्यही वापरतो. त्यामुळे मुलांनाही घरी बनवून देणे एकदम उत्तम पर्याय आहे. तर बघू शकता, ह्या स्माइली आपल्या तयार झालेल्या आहेत तळून खाण्यासाठी. गरमागरम अशा ह्या स्माइली नक्की बनवा. बघू शकता किती सुंदर दिसत आहेत. खाण्यासाठीही तेवढ्याच टेस्टी झालेल्या आहेत. सॉसबरोबर मुलांना तुम्ही गरम गरम सर्व करा. मुलंही आवडीने खातील आणि नेहमी बनवण्याच्या फरमाईश करतील. एवढे जबरदस्त टेस्टी या स्माइली लागतात. तर बघू शकता ना, आपण खालच्या साईडला ओढल्यामुळे गॅप ही मस्त राहिलेली आहे.